ज्या दापोलीच्या शहराच्या लोकांनी ज्या लोकांना या सत्तेपासून, दापोली नगरपंचायतच्या सत्तेपासून लांब ठेवलं, ते दापोलीचे या विद्यमान आमदार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नगरसेवकांचा पराभव करून त्यांना दापोलीकरांनी लांब ठेवलेलं सत्तेपासून। परंतु काही दिवसांपूर्वी सत्तेची हव्यासापोटी नगरसेवकांमध्ये फोडाफोडी करून, नगरसेवकांना ब्लॅकमेल करून, नगरसेवकांना अडचणीत आणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा नगरपंचायतची सत्ता मिळवली। ती सत्ता का मिळवली, ती सत्ता कशासाठी हवी होती, त्याचा उकल, त्याची कारणं आता दापोलीकरांच्या समोर येत आहेत। त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची दापोली नगरपंचायतमधली सर्वसाधारण सभा। आज दापोली नगरपंचायतमध्ये संपन्न झालेली सर्वसाधारण सभेमधले जे विषय पाहिले तर दापोली नगरपंचायतमध्ये सत्ता आपल्याला कशासाठी हवी होती याचा हेतू स्पष्ट करणारी आजची ही सर्वसाधारण सभा होती। त्याचा सर्वात मोठं उदाहरण म्हणजे दापोली नगरपंचायतमधला कर्मचारी दीपक सावंत यांनी दापोली नगरपंचायतमधल्या, दापोली शहरातल्या नागरिकांचे करोडो रुपये खाऊन भ्रष्टाचार केल्याचं काम काही वर्षांपूर्वी दापोली नगरपंचायतमध्ये करण्यात आलं होतं। दापोलीकरांच्या हक्काचे पैसे, दापोलीकरांचे कष्टाचे पैसे, दापोलीकरांच्या नगरपंचायतमधल्या विकासाचे पैसे, काही करोड रुपये एका वर्षामध्ये 4 ते 5 करोड पैशांचा भ्रष्टाचार त्या दीपक सावंतच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला होता। त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला सजा देखील झाली होती। आज त्याच्यावरती कोर्टामध्ये केस देखील सुरू असताना त्या दीपक सावंतला आज दापोली नगरपंचायतमध्ये निर्वाह भत्ता देण्याचा ठराव दापोली नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे। ज्या दीपक सावंतनी दापोली नगरपंचायतमधल्या लोकांचे त्या ठिकाणी करोडो रुपये खाल्लेत, अशा दीपक सावंतच्या बाबतीत असा नगरपंचायतीने निर्णय घेतल्या कारणानं दापोलीकरांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या दापोली नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून आज करण्यात आले। याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब असतील, या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध करतो। दापोली नगरपंचायतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नगरसेविका आहेत, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्षा ममताताई मोरे यांनी देखील आज सभागृहात त्याचा विरोध केला। तसेच आमचे शहर प्रमुख आणि स्वीकृत नगरसेवक संदीप चव्हाण यांनी देखील आज सभागृहात याला विरोध केला। ज्या दीपक सावंतनी दापोलीकरांचे पैसे चोरलेत, ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, अशाकडून दापोलीकरांचे पैसे वसूल करण्याच्या ऐवजी कुठल्या तरी काहीतरी निर्णयाचा आधार घेऊन त्याला निर्वाह भत्ता देण्याची घाई आज त्या ठिकाणी सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले। दुर्दैव असं की ज्या दापोलीकरांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून त्याच्यावर कारवाई करून आम्ही सत्ता मिळवली, आमच्या हातात ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी दीपक सावंतचा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि भ्रष्टाचार बाहेर काढून त्याला आम्ही नगरपंचायतच्या बाहेर केलं। आणि अशा नगरपंचायतमध्ये पुन्हा एकदा जे त्यावेळेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी नगरसेवक आमच्याबरोबर होते, आज त्याच नगरसेवकांनी त्या ठिकाणी त्याला निर्वाह भत्ता मिळावा याच्यासाठी त्याची वकिली करण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या नगरसेवकांनी केलं। याचं सर्वात मोठं दुर्दैव आहे। दुसरी मुळात गोष्ट, दापोलीकरांच्या विकासासाठी, दापोलीकरांसाठी काही आरक्षित जागा दापोलीमध्ये ठेवण्यात आल्या, त्या दापोलीत आरक्षित जागा देखील त्याचं आरक्षण उठवण्याचं काम आज दापोली नगरपंचायतच्या ठरावांमध्ये आज सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आलं। आज दापोलीमधली सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे सर्वे नंबर 314 पैकी भूक्रमांक 697 ही जागा भोईभाड्याने देण्यात यावी असा ठराव आज या ठिकाणी दापोली नगरपंचायतमध्ये करण्यात आला। त्याच्यावरती असलेलं पार्किंगचं आरक्षण आज उठवण्याचा ठराव देखील त्या ठिकाणी करण्यात आला। आज दापोली शहरामध्ये पार्किंगचा सर्वात मोठा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा इतका मोठा प्रश्न आहे। आज लोकांना बाजारपेठमध्ये आल्यानंतर लोकांना गाडी लावण्यासाठी जागा नाही, परंतु ती देखील जागा, पार्किंगची जागा बाजारपेठेतली जागा आहे, ती निखिल परब नावाच्या एका स्वतःच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्याच्या अर्जावरती त्याला देण्यासाठी ठराव आज नगरपंचायतमध्ये करण्यात आला। पहिली मुळात गोष्ट, त्या ठिकाणी त्याच्या अर्जामध्ये असं सांगण्यात आलंय की निखिल परब हे 1986 पासून त्या ठिकाणी त्या जागेमध्ये त्यांचा वापर करीत आहेत, त्या जागेचा वापर करत आहेत। निखिल परब या मुलाचा जन्मच 1993 साली झाला आहे, मग 1986 पासून त्या जागेचा वापर ते कसा करतायत? निव्वळ दापोलीकरांच्या नजरेमध्ये, दापोलीकरांच्या जनतेच्या नजरेमध्ये धुळपेक करण्याचं काम आणि कुठल्याही पद्धतीत दापोलीकरले जे शासनाच्या जागा आहेत, ज्या दापोलीकरांच्या हक्काच्या जागा आहेत, ज्या दापोलीकरांच्या पार्किंगच्या जागा आहेत, नाट्यगृहाच्या जागा आहेत,
व्यापारी संकुलाच्या जागा आहेत, दापोलीकरांच्या विकासाच्या जागा आहेत, त्या जागा स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घशात काढण्याचं काम दापोली नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येतं आहे। ही धोक्याची घंटा आहे। भविष्यामध्ये ज्या ज्या दापोली नगरपंचायतच्या मालकीच्या जागा आहेत, महसुलीच्या जागा आहेत, हे असे ठराव करून भविष्यात कार्यकर्त्यांच्या घशात घालण्याचं काम या दापोली नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, दापोली नगरपंचायतमध्ये हद्दीतील काळकाईकोंड येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूच्या इमारती होत्या, त्या कुठल्याही निविदा न काढता, त्या ठिकाणी कुठलीही टेंडर प्रोसेस न करता त्या ठिकाणी खाजगी बुलडोझरनी त्या ठिकाणी त्या पाडण्यात आल्यात। त्या नगरपंचायतनी पाडल्यात की त्या अजून कोणी पाडल्यात याची कुठलीही स्पष्टता या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने करण्यात आली नाही। आमचा आरोप आहे, त्या ठिकाणी ज्या इमारती पाडण्यात आल्या आहेत त्याचा जो स्क्रॅप आहे, त्याचं स्टील आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे अतिक्रमणामध्ये कारवाई केलेले जे खोके होते त्या खोक्यांचा देखील त्या ठिकाणी जे पत्रे स्टील त्या ठिकाणी ते गायब आहे। आमचा आरोप आहे तो सर्व स्क्रॅप भंगाल त्या ठिकाणी विकून खाल्लाय। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोंद दापोली नगरपंचायतमध्ये नाही। आम्ही दापोली नगरपंचायतमध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केलेत की या पद्धतीनं दापोली नगरपंचायतमध्ये भंगाराची नोंद किती आहे, त्याचे रजिस्टरची नोंद किती आहे, त्याची इनवर्ट आउटवर्ट किती आहेत, दापोली नगरपंचायतच्या माध्यमातून अशा पद्धतीनं कुठच्या नोंदी आल्यात का अशी माहिती दिली, परंतु नगरपंचायतने आम्हाला अजून त्या पद्धतीनं माहितीच्या अधिकार कुठलीही माहिती दिलेली नाही। भविष्यात त्या जेव्हा माहिती देतील त्या विषयामध्ये अजून देखील आम्ही बोलू। पण आमचा आरोप आहे त्या ठिकाणी दापोली नळपाणीच्या योजनेचे जे जुने पाईप आहेत, जुने मशीन आहेत, त्या ठिकाणी त्याचबरोबर त्या बांधकामात मिळालेलं जे स्टील अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी कुठलेही निविदा न करता, टेंडर न करता त्या ठिकाणी गायब झाल्यात। आमचं म्हणणं आहे की दापोलीच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जो पुकलँड जो JCP त्या ठिकाणी काम करत होता, तो जर तुम्ही त्या ठिकाणी त्याला जर काम दिलं नसेल, जर तुम्ही त्याला त्या ठिकाणी निविदा दिली नसेल, टेंडर दिलं नसेल, तर तो दापोली नगरपंचायतच्या मालकीची शासकीय जागा, शासकीय इमारत कशी काय पाडू शकतो? आणि जर तो पाडत असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे, ही मागणी देखील आमची या ठिकाणी आहे। अशाच पद्धतीनं जर काम चालू राहिलं तर भविष्यात दापोली नगरपंचायत देखील बरखास्त करण्याची वेळ येईल। दापोली नगरपंचायतमध्ये अनेक बेकायदेशीर कामं अशा पद्धतीची चालू आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये असे अनेक कामं आम्ही तुमच्यासमोर आणू, परंतु हे दुर्दैवाचा दिवस आहे की दापोलीची सत्ता मिळवण्याचा अट्टास कशासाठी होता, तो निव्वळ ही बेकायदेशीर कामं करण्यासाठीच अट्टास होता, असा आज आमचा आरोप आहे। आम्ही या संदर्भामध्ये लेखी तक्रार आम्ही कलेक्टरकडे जाऊन करणार आहोत। आम्ही आमच्या नगरसेवकांना सूचना केल्यात की या संदर्भामध्ये तुम्ही कलेक्टरकडे तक्रार करा आणि वाटल्यास आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनहित याचिका देखील दाखल करण्याचा आम्ही विचार करतोय। कारण हे दापोलीकरांचं पैसे आहेत। जर दीपक सावंत सारख्या माणसाला जर भ्रष्टाचार केल्याच्या बदल्यात सत्ताधारी नगरसेवक जर त्याला बक्षीस देणार असतील तर हे दापोलीतील महाविकास आघाडी आणि दापोलीकर जनता कधीच सहन करणार नाही। दापोलीत जर ह्या संदर्भामध्ये नगरपंचायतने अजून कारवाई केली तर आम्ही या ठिकाणी 100% आम्ही आंदोलन करू। या ठिकाणी गृहराज्यमंत्री आहेत, गृहराज्यमंत्र्यांची सत्ता त्या नगरपंचायतमध्ये आहे। गृहराज्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत कारवाई केली पाहिजे। स्वतःचे नगरसेवक काय निर्णय घेत आहेत याच्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे। जर गृहमंत्र्यांच्याच सत्तेच्या नगरपंचायतमध्ये जर चोरांना बक्षिसं देण्यात येणार असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे पाहावं हा देखील प्रश्न आहे।